हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। मी आज केसांसाठी मेहंदी भिजू घालणार आहे। त्याच्यासाठी मी 2 ग्लास पाणी घेतलेत कढईमध्ये। पाणी गरम करून त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकणार आहे मी। कढीपत्ता भरपूर होता माझ्याकडे। कढीपत्ता खूप चांगला असतो आपल्या केसांसाठी आणि खायला पण चांगला असतो। मी भाजीमध्ये खूप वापरते। तर कढीपत्ता भरपूर टाकून आपण त्याला 2 ग्लास पाणी, तर त्याचं अर्ध पाणी शिजवून घेणार आहोत। अर्ध पाणी संपूस्तर म्हणजे पूर्ण कलर उतरणार आहे त्याच्यामध्ये। कढीपत्ता चांगला शिजवायचा आहे आणि हे बघा अर्ध पाणी आटलंय त्याच्यातलं आणि कढीपत्त्याचा कलर पूर्ण पाण्यामध्ये उतरलाय। तर आता ते पाणी आपल्याला गाळून ते पाणी मेहंदी भिजवण्यासाठी वापरायचे। थंड केले मी ते। मी सगळं पाणी बघा 1 ग्लास झाले, 2 ग्लासाचं 1 ग्लास पण नाही, कमी झाले आणि मस्त कलर आलाय पाण्याला लालसर। आणि हे पाणी आता मी मेहंदी भिजू घालण्यासाठी वापरणार आहे। मी नुपूरची मेहंदी आणली। प्रत्येक महिन्याला असा केस पांढरे झालेत ना, तर केमिकलयुक्त कलर वापरून केस खराब होतात आणि त्याचा डोळ्याला पण त्रास होतो। तर त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक महिन्याला हा कलर नाही वापरायचा केमिकलयुक्त। तर कधी कधी अशी मेहंदी पण लावायची नॅचरल। तर मी याच्यात दुसरं काहीच टाकणार नाही, फक्त त्या पाण्याने आणि कमी पडल्यास थोडंसं आपण साधं पाणी वापरायचं आहे। तर असे मस्त मिक्सून गुठळ्या फोडून घ्यायच्यात आहे। एकजीव करायची चांगली भिजवायची। कमी पडलेलं पाणी वरचे वर पाणी टाकत राहायचं आपल्याला जशी लागेल तशी। असं मस्त भिजवून घ्यायची चांगली ओली करून सगळी। एकजीव ढवळत राहायचे सारखं फिरवीत। गुठळ्या फोडायच्यात, गुठळ्या असतात मेहंदीमध्ये, बारीक पावडर असते। तर आता चांगली भिजली आहे। आता ह्याला रात्रभर भिजू द्यावे लागेल, मग सकाळपर्यंत चांगली होते। हाताने एकदा मिसळून घ्यायची परत चांगली, पूर्ण एकजीव करून घ्यायची। आणि बघा मी काल 4 वाजता भिजू घातली होती रात्रभर आणि हातामध्ये ग्लोव्ज घातलेत आहे। हाताला काळं लागू नये म्हणून असं मी लोखंडी तव्यामध्ये भिजवायला ठेवली होती। तर लोखंडी तव्याचा कलर उतरलाय मेहंदीमध्ये आणि याने खूप केस काळे होतात, मस्त होतात काळे। दुसरं काही लावायची गरज लागत नाही। 1-3 आठवडे तरी हा कलर राहतो केसांना। आणि लोखंडाच्या तव्यामध्ये चांगली असते भिजू घातलेली, लोह जातं मेहंदीमध्ये। आणि हे बघा केस माझे पांढरे झालेत आहे पूर्ण। 1 महिना होऊन गेलं कलर केलेला आणि त्यात चाई लागली आहे। गेल्या वर्षी माझे केस गेलेले, 30% केस राहिले होते मला आणि मी कुणाची मदत घेतली नाही। मेहंदी लावायला मी स्वतःच लावायला लागले हाताने आणि छोटे केस असल्यामुळे मला हातानेच लावता येते। अशी सगळीकडून लावून घ्यायची। मी एकाच हातात घातले, दुसरा हात माझा रिकामाच आहे आणि मला आवडत नाही ते हात काळा झालेला आणि छोटे केस असल्यामुळे माझी पटकन लावून झाली। आता लावून असं वर बांधून घ्यायचं थोडंसं रबराने आणि वरतून कॅरी बॅग लावायची। केस आपल्याला सुकून द्यायचे नाहीत पूर्ण, केस सुकल्यावर कडक होतात। असे ओलेच राहू द्यायचेत आणि असे लावून 2 तास लावून ठेवायची। 1 किंवा 2 तास भरपूर होते, चांगला कलर लागतो। आणि 2 तासानंतर कोमट पाण्याने केस धुवायचे ते, शॅम्पूने नाही धुवायचे। हे बघा कलर आलाय, लालसर कलर आलाय, मस्त छान झालेत केस, मुलायम झालेत। केस मी जास्त मेहंदी लावून सुकू दिले नव्हते। आता सुकल्यानंतर आपण असे हलक्या हाताने विंचरायचेत मोठ्या दाताच्या कंगवेने। धन्यवाद।